माझ्या तुकयाचा गोंधळ बघा. पहिला गोंधळ कोणी घातला? माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी गोंधळ घातला. आहेत का तुकाराम महाराज? त्या काही पाठीमागे बसले तुकाराम महाराज आहेत. त्यांनी पहिला गोंधळ घातला कुठे? भंडारा डोंगरावर. बरोबर आहे ना? ती तुम्ही म्हणते आणि ते जांभ्याच्या पिढीत नाही म्हणून पहिला गोंधळ माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी जांभ्या का देतात? ते मला कोण काय म्हणते बया आता द्यायचं मला मी कसे करायचं म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी पहिला गोंधळ घातला. दुसरा गोंधळ कोणी घातला मला सांगा? ऐका कोणाला माहिती? बरोबर माझे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या तानाजी मालुसरेने ज्या वेळेस माऊली आपल्या रिकालते त्यावेळेस सांगितलं शिवाजी महाराजांना, महाराज गोंधळी आलाय गोंधळी. संपट्ट्याच्या बंबट्ट्या संबळम बंबळम संबळम बंबळम त्यावेळेस गळ आला पण माझा शिव गेला. पण माझ्या तानाजी मालुसरेचा हात तुटला होता. पण तानाजी मालुसरेने हाताला शेला गुंडाळला आणि प्रत्येक जणाला नायनाट करणारा. म्हणून त्यावेळेस माझ्या शिवाजी महाराज तानाजी मालुसरेने पहिला गोंधळ घातला. तिसरा गोंधळ कोणी घातला मला सांगा? इथंच घातलाय गोंधळ. मला सांगा तिसरा गोंधळ कोणी घातला? नाही, माझ्या नामदेवरायाने घातला. बघा तुम्ही कथा गातील बघा. तिसरा गोंधळ माझ्या नामदेवरायाने घातला. नामदेव पायरीला पाहता पण आपण पहिलं शिव दर्शन करतो. माझ्या नामदेवाने तिथं गोंधळ घातलाय. नामदेवाला सांगितलं तर नामदेवाला काय बोलले ती? नामदेवाने सांगितलं देवा माझी खीर खाल्ली पाहिजे. काय म्हणा देवाला? प्रभू माझी खीर खाल्ली पाहिजे तुम्ही, नाही तर मी घरीच जाणार. आईने सांगितलं तर पप्पाने सांगितलं तर बाप्पाने त्यांच्या नामदेव महाराजांच्या की नामदेवा जा आणि पांडुरंगाला निवड दाखवून ये. आता नामदेव हट्टी बरोबर कराय म्हणून नामदेव राय तिथे गेला आणि म्हणजे देवा मी खीर आणली, माझी खीर खावा लागेल, नाही तर म्हणला मी धडक देऊन येईल जेवण देईल म्हणला. नामदेव पायरी म्हणतो त्या पंक्तीत आपण पहिलं नामदेव पायरी दर्शन करतो. त्या माझ्या नामदेवाने गोंधळ घातला. मग त्यावेळेस नामदेवाने साहेब शेवटी प्रभूला नाईलाजाने प्रसन्न व्हावं लागलं होतं. म्हणून नामदेवाला शेवटी म्हणजे नामदेवा मी खीर खातो म्हणजे व्हिडिओ कोण उभा राहायचा. नामदेव काय त्यात काय अवघड आहे? अरे बाळा त्यात काय अवघड नाही. चुकून घाळ देऊ नका, घाळ देऊ नका की बया काय सांगावं आता. गोळ्या करायच्यात काय सकाळी? म्हणून नामदेव आता थोडक्यात आठवलं लई जांभळ्या यायला लागलाय. मला बुडा आलाय तुम्ही भरपूर आहे म्हणून आता तुम्ही जांभळ्या देताय मला. मी तर असंच करेल. म्हणून नामदेव रायाला सांगितलं की म्हणजे प्रभू म्हणजे नामदेवा तू विटेवर उभा राहा. मला त्यात काय अवघड आहे? पण म्हणला तोंड वाचू नको, एखाद्याने पेढा घातला तर जिव्हाळ्यात चढते. नाही नाही ना चढत म्हणला. पण शेवटी नामदेवासाठी देवाला तिथं उभा राहावं लागलं. म्हणून माझ्या नामदेव रायाने गोंधळ घातला पहिला. आम्ही गोंधळी गोंधळी ना आमचा घाला गोंधळ.
आई जगदंबेचा गोंधळ झाला आणि गोंधळ त्या गोंधळासाठी आपण आई जगदंबेची गाणी माझ्या देवीची गाणी कशी असतात ते तुम्हाला सांगतो मी. आमचे हरिभक्त परायण भाऊसाहेब टेकळे पाटील हे गाणं म्हणणार आहे ते गवळण नाही. गोंधळ चाललाय, गोंधळ चाललाय, गोंधळाचंच गाणं झालं पाहिजे. शास्त्र पद्धतीने गोंधळच झाला पाहिजे. माझ्या मागं म्हणायचं देवीचं गाणं म्हणा. हे पहा आमचे संबळवादक इतकी साथ दिली ना मला प्रेम वाटलं. मी गोंधळ आहे ना, मी गोंधळ आहे म्हणून म्हणतोय. मी गोंधळीच आहे देवीचा. मला प्रेम वाटलं तुमच्याबद्दल. पण एक नंबर वाटते खरोखरच. मला समाधान वाटलं. वारीमध्ये गोंधळ हा मला गोंधळाला गोंधळ संबळ भेटला ही आनंद वाटला. माझ्या पांडुरंगाचा गोंधळ घालायला म्हणा. त्रिचरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते. येतो दे येतो. सर्व संपूर्ण आई रात तुझे नाते, रात तुझे झोपलाय आता आपण जाऊन कामच करायचं दोघांनी. सुटलं तुझं बाई रडत धाई धाई गे, आई रडत धाई